नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे गणपत खंडेराव पवार लिखित रूपगर्विता. सादर आहे कथा रूपगर्विता. इश्य माले, अजून नाही का ग झाला तुझा नाट्टापट्टा? नाहीतरी भारीच बाई चोखंदळ तू. लिली खोलीत प्रवेश करत म्हणाली. यात कसला ग आलाय नट्टापट्टा? कुठं जरा चापून चोपून पातळ नेसलं नाही तर लागली आपली टीका करायला. मालीनं हसत हसत उत्तर दिलं व ती पायाला गार्टर्स बांधू लागली. अगं पण त्याला तरी काही काळवेळ आहे की नाही? हे पहा 5:20 झाले आणि 5:30ला तर प्रोग्राम. मनगटावरील घड्याळाकडे पाहत लिली म्हणाली. हे पहा झालंच माझं, असं म्हणून मालीनं तोंडावर पावडर उधळली. आज फर्ग्युसन कॉलेजचं गॅदरिंग होतं. बरोबर 5:30ला बॅरिस्टर जयकरांचा ऍड्रेस होता. अर्थात त्या प्रसंगी बडी बडी पाहुणे मंडळी हजर राहणार हे निश्चित होतं. त्यातच उत्साहभरीत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जमावांनी मंडप फुलून जाणार होता. अशा वेळी सौंदर्यशालिनी मालतीला आपल्या रूपाचं आणि सौंदर्य सजावटीच्या कलेचं प्रदर्शन करण्याचा मोह झाला असल्यास नवल नाही. मुळातच ती अतिसुंदर. आपल्या सौंदर्यानं साऱ्या कॉलेजला तिनं वेड लावलं होतं. तिचा परिचय व्हावा, ओळख व्हावी, निदान तिच्याशी 4 शब्द बोलावयास मिळावेत म्हणून विद्यार्थ्यांमध्ये कोड अहमअहमी का चाले. व त्यातूनही कर्त्या सुधारकाची ती एकुलती एक कन्या. सौंदर्य, स्वातंत्र्य व पैसा या त्रयीचा पाठिंबा असल्यानंतर आपण स्वर्गीची एखादी रंभाच आहोत असं मालीला वाटत असल्यास नवल कसलं. पण आजच्यासारखी ती कधीच नटली नव्हती. तिच्या सौंदर्य मूर्तीवर दृष्टी खेळत नव्हती. मातीची बाहुली असती तर दृष्ट लागून तिचा चक्काचूर झाला असता. खरोखर विधात्यानं तिच्या निर्मितीसाठी आपलं सारं कौशल्य खर्च केलं असावं. तिच्या केवळ दर्शनासाठी तरुणांनी जुरणीच लागावं अशीच ती होती. आणि म्हणूनच आपल्या सौंदर्याचा अभिमानही तिच्या रोमरोमात भरला होता. आधीच स्त्रीजात, त्यातूनही रूपमती तरुण ललना. आपल्या सौंदर्याची स्तुती व्हावी, आपल्या सौंदर्याचे पोवाडे गायले जावे असं तिला का वाटू नये. आणि तसं व्हायचंही. अनेक उल्लू कवींनी तिच्यावर व तिच्या सौंदर्यावर प्रणयगीतं रचून कॉलेज मॅगझिन मध्ये छापूनही काढली होती. काही तिचे स्तुतीपाठक होते तर काही तिनं एकदा चुकून का होईना पण आपणाकडे पाहावं म्हणून बराच थाटमाटही करून येत. विद्यार्थ्यांची ही उल्लू प्रवृत्ती मालीनं पूर्णपणे ओळखली होती. विचार स्वातंत्र्य व आचार स्वातंत्र्य ह्यामुळे ती ही मुलींप्रमाणेच मुलांमध्येही सर्रास मिसळे. प्रत्येकाशी बोलायची, हसायची आणि खेळायचीही पण. याचा परिणाम व्हावयाचा तोच होई. प्रत्येकाला वाटे माली आपणाशी किती मोकळेपणानं वागते. काहींनी तर तिचं आपणावर प्रेम आहे अशी खोटी समजूत करून घेतली होती आणि त्याची ते आपल्या मित्रमंडळीत फुशारकी मारीत. पण त्यांना हे कुठे माहित होतं की मालीचे हे प्रेमचाळे म्हणजे मांजरीचे उंदराशीच खेळ चाललेले आहेत. गॅदरिंग म्हणजे विद्यार्थ्यांचा सणच. त्यांच्या उत्साहाला, विनोदाला आणि खिलाडू वृत्तीला अगदी भरच यायचा. समारंभाला सुरुवात होऊन 5च मिनिटं झाली असतील इतक्यात मालीची मोटार पोर्चमध्ये येऊन थडकली. साऱ्या विद्यार्थ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं. सर्वत्र चुळबुळ सुरू झाली. विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले. सडपातळ आणि नाजूक देहलता, केतकीप्रमाणे सुंदर वर्ण, गुलाबाशी स्पर्धा करणारे गाल, सरळ नासिका, नाकाच्या नाजूक पाकळ्या, तितकीच नाजूक जीवणी, मोत्याच्या दाण्यांप्रमाणे दंतपंक्ती, 2 भिवयांच्या किंचित वरच्या बाजूची कुंकवाची बारीक टिकली, कपाळावर भुरभुरणारे केस, पाठीवर नितंब भागापर्यंत रुळणारी वेणी, ती वर पर्णासह डुलणाऱ्या अर्धोन्मिलित 2 गुलाबकलिका, निळ्या खड्याच्या कानातील कुड्या, चापून चोपून नेसलेले काळ्या किनारीचे निळे पातळ, अंगात घातलेला निळाच ब्लाऊज व पायात काळ्या रेशमी पट्ट्याच्या नाजूक चपला. हे सारं दृश्य एका क्षणात विद्यार्थ्यांच्या दृष्टीत सामावलं गेलं आणि
मालती आणि मधुकर यांच्या प्रेरणेनं आज बऱ्याच जणांनी बनेश्वरची जॉली ट्रिप करण्याचा बेत केला होता. त्याप्रमाणे 2-3 मोटारीतून ही सर्व मंडळी सकाळीच बनेश्वरला गेली. हास्य विनोदात वनभोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या मनास लागेल त्याप्रमाणे जो तो भोवतालचं सौंदर्य पाहावयास गेला. मालती आणि मधुकर ही देखील नदीच्या काठाने खूप वरपर्यंत गेली होती. त्या ठिकाणाहून निसर्ग शोभा मोठी रम्य आणि आल्हाददायक दिसत होती. एका खडकावर ती दोघंही बसली. मालती, मधुकरनं तिच्याकडे पाहत हाक मारली. त्याच्या नेत्रात मूर्तिमंत आशा सामावली होती. तिनं त्याच्याकडे फक्त पाहिलं. मालती, ज्या आशेचं बीजारोपण तू माझ्या हृदयवाटिकेत केलंस, त्या आशालतेवर प्रेमपुष्प फुलवण्याचं भाग्य मला लाभून देणार नाहीस का? मधुकर, आपल्या या बोलण्याचा अर्थ नाही समजले मी. यापेक्षा अधिक स्पष्ट करून सांगायलाच हवं का? आजपर्यंत माझ्या प्रेमाला सहानुभूती दाखवून तू जे मला उत्तेजन दिलंस, त्याचं रूपांतर विवाहात नाही का होणार? प्रेम आणि असल्या प्रकारचं प्रेम मी आपणावर आजपर्यंत कधी केलं मधुकर? मग आपण एकत्र घालवलेला काळ, आपला एक मित्र, सवंगडी या नात्यानंच मी आजपर्यंत तुमच्याकडे पाहत आलीये. त्यात विवाहविषयक प्रेमाचा मुळीच हेतू नव्हता आणि नाही. माझ्या मागणीचा काहीच का विचार करणार नाहीस मालू तू? मधुकरानं तिचा हात आपल्या हाती घेत म्हटलं. खरोखरच मधुकर, मित्रप्रेमासारखं निस्वार्थी आणि शुद्ध प्रेम या जगात दुसरं कोणतंच नाही. आणि 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 काय मालू? मधुकरानं अधीर्यमानानं विचारलं. आणि काही नाही मधुकर, मी म्हणत होते, तुम्ही आपल्याला अनुरूप अशा वधूशी का विवाह करत नाही? पण मी तुला पसंत नाही का? तसं नव्हे मधुकर, पण तुम्ही कितीही हुशार असलात, अभ्यासाच्या बाबतीत तुमची मला कितीही मदत होत असली, तरी आमच्या सामाजिक दर्जाकडे मला नको का पाहायला? आपल्या प्रेमात माझी गरिबी आड येते, असंच ना तुझं म्हणणं? मालीनं काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या हातातून आपला हात मात्र सोडवण्याचा तिनं प्रयत्न केला व हृदयावर घाव बसलेल्या मधुकरानंही तो सोडला व त्याबरोबरच एक दीर्घ निश्वास सोडला. आणखी थोडा वेळ स्तब्धतेत गेल्यानंतर मधुकर म्हणाला, पण मालती, आपल्या भावी उज्ज्वल कालाकडे, मधुकर, तुम्ही हा विचारच सोडून द्या. मालती अगदी विषय संपवण्याच्या दृष्टीनं म्हणाली, सुंदर फूल देवाच्या मस्तकीच व्हायचं असतं. या बोलण्याचा मधुकरला बराच संताप आला. सौंदर्य आणि संपत्ती याचा ताठा असणाऱ्या मालतीचा त्याला एक प्रकारे तिटकाराच आला आणि तिच्या निवडीत आपण काही चुकत तर नाही ना, अशी ही एक शंका त्याच्या मनात येऊन गेली. त्या रागाच्या भरात तो तेथून झटकला आणि मोटारीपाशी आला. मालती त्याच्या खुळचटपणाबद्दल मनातल्या मनात हसत त्याच्या मागून गेली. मालतीनं आजपर्यंत अनेकांच्या मागणीला हरताळ फासला होता आणि त्याबरोबर तिच्या दृष्टीनं तिच्या सौंदर्याचं चीज करणारा असा तिला कोणीच भेटला नव्हता. किंबहुना विवाह करून परतंत्र आयुष्य कंठणं ही कल्पनाच तिला पटत नव्हती. म्हणूनच तिनं आता आपण विवाहच करणार नाही अशी घोषणा केली होती. कित्येकांची तिनं सरळ निराशा केली, तर कित्येकांना तिनं नादान ठरवून त्यांचा अपमान केला. तिला आपल्या सौंदर्याचा भारीच गर्व वाटू लागला होता आणि याचं कारण म्हणजे तिच्या भोवतालची परिस्थितीच. मालती आता MA होऊन BT साठी मुंबईस गेली होती. मध्यंतरी 6-7 वर्षांचा काळ लोटला होता. तिच्या अनियंत्रित वागणुकीमुळं तिच्यात आता बराच बदल झाला होता. पूर्वीचं तिचं ते मादक आणि मोहक सौंदर्य राहिलं नव्हतं. त्यात आता प्रौढपणाची झाक मारून अकालीच वृद्धपणाची छटा दिसत होती. बऱ्याच वादळांनंतर सृष्टी जशी मलूल व्हावी किंवा गुलाब पुष्पाच्या पूर्ण विकसनानंतर त्यावर निस्तेजाची जशी छटा यावी, तसं तिच्या सौंदर्याचं झालं होतं. अर्थात तिच्या भोवतालच्या मधुकर वृत्तीच्या तरुणांचा घोळकाही कमी झाला होता. यापुढे कोणीतरी आता जन्माचा सहचर असावा, निरंतराचा स्नेही असावा, असं तिला वाटू लागलं होतं. परंतु तिचं आजपर्यंतचं खरं वर्तन, अनेकांशी झालेली उद्दाम वर्तणूक
आणि तिच्या सौंदर्याची उतरलेली कळा या सर्वांमुळे तिला कोणीच मागणी घालावयास दजेनात. मुलीच्या बाबतीत आलेला भलताच अनुभव पाहून तिचे वडीलही तिच्या विवाहाच्या बाबतीत उदासीन होते आणि तिलाही आता आपलं मन उघड करणं कठीण जाऊ लागलं. त्यामुळे तिच्या विवाहाचा प्रश्न लांबतच चालला. आणखी काही वर्ष निघून गेली. मालती आता बीटी होऊन मुलींच्या एका शाळेत शिक्षकीण झाली होती. तिच्या बहुतेक सर्व मैत्रिणींची लग्न होऊन त्यांचे संसार सुखाचे चालले होते. कित्येकींना मुलं देखील होऊन त्या अनुपम सौख्यात त्या दंग झाल्या होत्या. त्यांचं ते सौख्य आणि मातृवात्सल्य पाहून तिला कसंच होऊ लागलं. ह्या भावना ती दडपू शकत नव्हती. तिच्या मनात अजूनही विवाहाचे विचार येतात, पण